सांगतोय माझ्या तिकडे गाड्या आहेत, गाड्या जर कोणी गाड्याला हात लावली माझ्या लोकांच्या तर लक्षात घ्या माय सोन टाकील पोलीसवाल्याची, लक्षात घ्या। मित्र हो, नमस्कार। आपल्या राजकारणाची पातळीबाबत चर्चा करण्यामध्ये किंवा काही त्याबाबत बोलण्यामध्ये आता काहीही अर्थ उरलेला नाही। एवढ्या रसातळाला ही सगळी राजकारणाची पातळी केव्हाच गेलेली आहे। मंत्रिपदाची गरिमा ज्यांनी सांभाळायची त्यांनीच या पदाच्या सन्मानाला धक्का लावलेला आहे, वारंवार ठेच लावली जात आहे। हे आपण आता अलीकडच्या राजकारणामध्ये काही काळापासून हे आपण पुन्हा पुन्हा बघत आलेलो आहोत। तोंडाला येईल तसं, अगदी वाटेल तसं काय काय बोलतात ते। अहो त्यांची कृती काय काय, अहो त्यांचे व्हायरल झालेले व्हिडिओ पाहून ज्याला त्याला धक्का बसतो ना। हो, तुम्ही हे पाहिले असतील असे मंत्र्यांचे वादग्रस्त व्हिडिओ अलीकडच्या काळात। आणि मग बघा, हे आपल्या राज्याचे मंत्री आहेत, आपणच यांना निवडून दिलेला आहे, यावर आपलाच विश्वास बसायला तयार होत नाही। तेव्हा तर असे नव्हते, मग आता हे कसे की तेव्हा ते तसे होते पण आपल्याला माहित नव्हतं। बघा, पूर्वी अशा वादग्रस्त मंत्र्यावर मुख्यमंत्र्यांचं नियंत्रण असायचं, कंट्रोल असायचं। अहो कुठल्या मंत्र्यावर साधे आरोप जरी झाले ना तरी मंत्र्यांना घरी पाठवलं जायचं थेट। पण आता नाही हे घडत, उलट अशा मंत्र्यांची वरिष्ठाकडून पाठराखण केली जाते, त्यांना अभय दिलं जातं। भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे असं सुद्धा सांगितलं जातं। गेल्या काही दिवसामध्ये या वादग्रस्त मंत्र्यांचे अनेक वादग्रस्त व्हिडिओ महाराष्ट्रानं पाहिले। शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मात्र हे सगळे व्हिडिओ सार्वजनिक केले। त्यातला बघा तो एक व्हिडिओ, भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या माईकवरून एका ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी देतात। अहो असतील हो त्या मंत्री, पण त्यांना हा अधिकार कोणी दिला? कुठल्या शासकीय कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला कानाखाली मारण्याचा अधिकार या मंत्र्यांकडे असतो का हो? मित्रांनो, यापेक्षा सुद्धा एक धक्कादायक आणि भयानक व्हिडिओ आता रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे, धक्काही बसेल तुम्हाला। या मेघना बोर्डीकर यांच्याच उपस्थितीमध्ये एका जाहीर कार्यक्रमात एक व्यक्ती थेट माईकवरून पोलिसांना अत्यंत घाणेरड्या पद्धतीची शिवेगाळ करतोय, धमकी देतोय, अत्यंत गलिच्छ शब्दाचा तो वापर करतोय। आणि या मेघना बोर्डीकर अहो चक्क शेजारी टाळ्या वाजवतायत, टाळ्या जल्लोष करतायत। अहो खरं तर त्यांनी शिवेगाळ करणाऱ्याला रोखायला हवं होतं, पण त्यात जल्लोष करतात। तो पोलिसांच्या आईबद्दल इतकं वाईट बोलतोय आणि या बोर्डीकर ताई टाळ्या वाजवून प्रतिसाद देतात। किती भयानक चित्र आहे मित्रांनो। बरं, तो पोलिसांना शिव्या कशासाठी देतोय? त्याच्या गाड्यांना पोलिसांनी हात लावू नये म्हणून, म्हणजे तो त्याच्या तोंडून हे सगळं सांगतो आहे। आणि म्हणजे खरं तर तुम्हीच बघा हा व्हिडिओ, म्हणजे सगळंच तुमच्या लक्षात येईल। बघा, सांगतोय माझ्या तिकडे गाड्या आहेत, गाड्या जर कोणी गाड्याला हात लावली माझ्या लोकांच्या तर लक्षात घ्या माय सोन टाकील पोलीसवाल्याची, लक्षात घ्या। काही अफवा असेल कोणाची, काही असेल, पण पोलिसांची जिम्मेदारी थी। ये कोणी इसे पढ़ने जी आपको हम रिक्वेस्ट कर रहे हैं, आपके वहां लोग में जो मेरे गाड़ी को एक शांतला कोणी बसू नका। जे सांगतोय माझ्या तिकडे गाड्या आहेत, गाड्या जर कोणी गाड्याला हात लावली माझ्या लोकांच्या तर लक्षात घ्या माय सोन टाकील पोलीसवाल्याची, लक्षात घ्या। बसला ना धक्का? हा व्हिडिओ ट्विट करीत रोहित पवार यांनी म्हटलंय, महायुतीच्या मंत्र्यांच्या मंचावरून पोलिसांना अशा प्रकारची धमकी आणि शिवीगाळ होत असेल तर मग सामान्य माणसाला किती सुरक्षित वाटेल हो? मेघना बोर्डीकर यांनी या व्यक्तीला थांबवण्याऐवजी टाळ्या वाजवून चक्क प्रोत्साहन दिलं, हे महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला धक्का लावणार आहे। ताई तुमच्याबद्दल आदर आहे, पण भर सभेत आपल्या कुटुंबियाकडून बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना अत्यंत अश्लाघ्य शिवीगाळ केल्यावर टाळ्या वाजवून दाद देणाऱ्या राज्यकर्त्याकडून काय अपेक्षा करावी? खरं आहे मित्रांनो, सगळं काही खरं आहे, पण जेवढं खरं आहे ना तेवढंच ते हताश करणार आहे, निराश करणार आहे। या
मेघना बोर्डीकर ज्या पक्षाच्या मंत्री आहेत त्याच पक्षाचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि गृह खातंही त्यांच्याकडेच आहे ना. त्याच गृह खात्याचे पोलीस जाहीरपणे अशा शिव्या पचवत आहेत, नव्हे त्यांना पचवाव्या लागत आहेत. सत्तेपुढं काय शहाणपण चालणार साध्या पोलीस कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं. मित्रांनो, हे सगळं चित्र पाहून तुम्हाला काय वाटलं जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.